आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक या गावी उभे आहोत। वास्तविक पाहता मंगळवेढा तालुका म्हणजे खूप कमी पावसाचा आणि भारी जमिनीचा तालुका, परंतु या डाळिंबाच्या बागेमध्ये श्री अनिल टिक्के यांच्या बागेमध्ये आपण उभे आहोत। प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाने केलेली ही बाग साधारणपणे आज आपण हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे। प्रवीण भगवा नावाची व्हरायटी याच्यामध्ये लागवड केलेली आहे आणि आज बरोबर 18 महिने प्लस झालेले आहेत, म्हणजे 19 महिने पण पूर्ण व्हायचे आहेत अजून। पण 19 महिने पूर्ण होण्याच्या अगोदर आज आपण पाहतोय की डाळिंबाचं हार्वेस्टिंग होत असताना ज्यावेळेस फळं बाजारामध्ये पाहिली जातात, फळांचा अभ्यास केला जातो, तर सगळीकडे आपण बघतोय की फळांचा आकार, कलर, साईज आणि वजन याचा अभ्यास जर केला तर साधारणपणे फळं, शेंड्याकडची फळं जवळजवळ 500-600 ग्रॅमच्या आहेत। काही फळं तर आम्ही वजन केली ती 800-900 ग्रॅमपर्यंत बसली। आणि सिंगल खोडावरती प्लॉट असताना प्रामुख्याने हा उन्हाळी भार आहे, म्हणजे आज 25 मे 2025 प्रामुख्याने हार्वेस्टिंगला प्लॉट असताना 6.5 महिन्यापूर्वी हा प्लॉट धरलेला आहे, म्हणजे पूर्ण उन्हाळा या प्लॉटवरती दिसतोय। पाण्याची अत्यंत दुर्भक्ष्य होतं, म्हणजे मागच्या 2 महिन्यामध्ये अक्षरशः पाणी ड्रीपमधून सोडता आलं नाही इथपर्यंत पाणी नव्हतं। आणि आत्ता 3-4 दिवसापासून पाऊस पडतोय। आपण समोर पाहताय की कलरचा प्रामुख्याने साईज या सगळ्या गोष्टी पाहताना एक खोड तंत्रज्ञानाची कमी आहे। या अर्थाने की सेटिंग पाहिलं तर जवळजवळ एका झाडावरती 70 प्लस फळं आहेत, 70 ते 110-120 फळं आहेत। आणि निश्चितपणे पहिला भार काढत असताना आज ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात, प्रामुख्याने मर, तेल्या, विविध बुरशीजन्य रोग असतात, त्यामध्ये आता या अवस्थेत येणारा फळकूज असेल, लालशेड असेल, या रोगांचा प्रादुर्भाव कुठेही दिसत नाही। साईज आणि कलर ह्याच्यावरती निश्चितपणे प्रवीण भगवा ही व्हरायटी एक वेगळा मेसेज देते आहे की शेतकऱ्यांनी सेटिंग, त्याचबरोबर प्रामुख्याने कीड रोगांना प्रतिबंधक असता जे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव येतात त्यालाही साल जाड असल्यामुळे तेल्या आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव इथं कुठेही दिसत नाही आहे। उन्हाळी जरी हंगाम असला तरी पावसाळ्याचे प्लॉट आम्ही पाठीमागे पाहिलेले आहेत, तोच निश्चितपणे हा रिझल्ट ह्याच्यामध्ये दिसतोय। आणि शेतकऱ्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कोणत्याही सल्लागार विना कन्सल्टंट यामध्ये नव्हता, याशिवाय विशेष कोणतीही प्रॅक्टिस केली गेली नाही। गरजेपुरती औषधं आणि प्रामुख्यानं खतं दिली गेली। वॉटर सोल्युबलमधलीही मोठ्या प्रमाणात खतं दिली गेली नाहीत, कारण पाण्याचाच दुर्भिक्ष्य होतं, पाण्याचाच तुटवडा होता, त्यामुळे खतं देण्याचा प्रश्नच येत नाही आहे। आणि म्हणून आपल्याला हा मेसेज महत्त्वाचा शेतकऱ्यांना या बागेच्या त्वरेत असा द्यायचा आहे की एक खोड तंत्रज्ञानाने प्रवीण भगवा नावाची व्हरायटी ज्या हवामानाच्या प्रामुख्याने प्रतिकूल कंडिशनमध्ये सुद्धा चांगली तग धरती आहे। आणि निश्चितपणे एक चांगला मेसेज यामधून जातोय की फळांचा आकार आपण पाहताय, फळांचा रंग पाहताय। या प्लॉटला व्हिजिट आज विभागीय कृषी सहसंचालक आदरणीय गवसाणे साहेब यांनी भेट दिली। त्यांनी अगदी तोंड भरून त्या बागेचं कौतुक करताना आज निश्चितपणे ते डाळिंब उत्पादक आहेतच, पण आज ते महाराष्ट्र राज्याचे एक प्रमुख अधिकारी आहेत। आणि त्यांनी काम करत असताना त्यांनी या बागेचं कौतुक केलेलं आहे की फळांचा आकार, फळांची साईज, फळांचा रंग, फळांचं वजन या बाबतीत निश्चितपणे त्यांचा अभ्यास त्यांनी इथं मांडताना एक वेगळा मेसेज यामध्ये दिलेला आहे। आपण पाहताय पूर्ण जवळजवळ 3000 झाडाचा प्लॉट आहे आणि 3000 झाडाच्या प्लॉटमध्ये आज एका झाडावरती किमान 15 किलो प्लस मायनस माल सहज तुटेल अशी दिसते अपेक्षा। आणि लवकरच 8 दिवसात या प्लॉटचं हार्वेस्टिंग होणार आहे। आणि त्याचा साईज जर पाहिली, पुन्हा एकदा मी साईजवरती मुद्दाम बोलतोय, कलरवरती मुद्दाम बोलतोय, कारण एक वेगळेपण इथल्या शेतकऱ्यांनी या बागेला व्हिजिट पण दिली गेली। शेतकऱ्यांनी अक्षरशः या बागेचं कौतुक करत असताना आम्ही या पाठीमागे माल पाहिलेला नव्हता असा प्रत्येकाचा इथं एक या बागेबाबतीत मत येत आहे। निश्चितपणे शेतकऱ्यांनी एक खोड तंत्रज्ञान
आणि प्रवीण भगवा नावाची जी व्हरायटी आपण सिलेक्शन करून प्रवीण माने यांनी दिलेली आहे त्याचा विचार करावा, अभ्यास करावा आणि त्या अनुषंगाने लागवडीसाठी प्रयत्न करावेत. धन्यवाद.